करतारपूरवरून बॉर्डरवरून मग मी याला आलो, घुमानला यायचा विचार केला. तर मी जे बघितलं होतं घुमान, तर त्याच्यामध्ये पंजाबमध्ये 2 घुमान आहेत. एक आहे GHOMAN, GHO, दुसरा आहे GHUMAN. मग मी काय केलं माहिती आहे का, GHUMANला गेलो. तर तिथं गेल्यानं तिथं काहीच नाही. मग तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की म्हणे हे घुमान नाही, म्हणे अजून बऱ्याच अंतरावर आहे ते घुमान आहे. मग मी पुन्हा तिथून त्या घुमानला गेलो. तर त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का, माझ्या पायाला ते जो ट्रेकिंग शू होता आणि पावसाळी वातावरण होतं, तर इथं जखमा झालेल्या होत्या. म्हणून मग मी काय ते घासत होता आणि त्रास होत होता. अच्छा, किती वेळ वगैरे काही सांगा. नाही म्हणजे बोरही व्हायला नको. अच्छा, मग तुम्ही सांगा मग मला. हां, तर मी काय केलं की माझा माझा ट्रेकिंग शू आहे ना, मी मागच्या साईडला बांधून ठेवला होता. तर नंतर काय झालं, एक शू त्याचा मागच्या मागे पडला. मग आता एकच शू राहिला होता. पुन्हा त्याला शोधायला जायचं वगैरे वगैरे. मी ते सोडून दिलं. स्लीपर काढली, स्लीपर पायात घातली आणि सुरू आपलं. नंतर मग दुसरा शू होता, दुसरं कोणी असतं तर फेकला असता, पण मी विचार केला याला प्रॉपरली डिस्पोज करू, इथं तो असाच पडलेला राहील याच्यावर. तर मग तिथून आहे ना याला गेलो, घुमानला समाधीचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग तिथून अमृतसरला गेलो, गोल्डन टेम्पल, तिथं फोटोग्राफी वगैरे केली. आणि नंतर आहे ना मला याला जायचं होतं, भगतसिंग, राजगुरू आणि यांचं एक हुसेनीवाला बाग म्हणून एक बॉर्डर आहे. तर त्या बॉर्डरवर यांचं एक स्मारक आहे, तिघांचं, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचं. तर मग फिरोजपूर तिकडे मी निघालो. तर निघाल्यानंतर आहे ना ते लोक सांगायचे मला की अहो म्हणे तुम्ही तिकडे जाऊ नका, कारण काय म्हणे रस्त्यावरून आहे ना सतलज नदीचं पाणी वाहते आहे. तर त्या पाणी वाहत असल्यामुळे म्हणे काय सगळी ट्रॅफिक बंद आहे. पण माझा स्वभाव काय, बघूया जे होईल ते, चला आपण बघू तर खरं काय होईल. मग मी मात्र जात राहिलो, लोक सांगत राहिले, मी आपलं गेलो. आणि गेलं तर तिथं पोचल्यानंतर खरंच मी बघितलं की रस्त्यावरून नदीचं पाणी वाहत होतं. 4-5 फूट तरी पाणी होतं, काही ठिकाणी 2-3 फूट होतं आणि पाण्याला वेग होता. तर दोन्ही बाजूनं हे होते काय, लोक थांबलेले होते, व्हेकल्स थांबलेली होती, पण कोणी काही हिंमत करत नव्हतं. पण काय झालं की एकाने आहे ना, 2 जण होते, ते मोटरसायकल त्यांची मोठी होती मोटरसायकल, त्यांनी एकाने मोटरसायकल मग ते घालायचा प्रयत्न केला आणि दुसरा लोटत होता. मग मला ती एक हे मिळाली की कमीत कमी पाणी किती आहे हे मला समजत होतं समोर त्या मोटरसायकल असल्यामुळे. मग मी त्यांच्या मागोमाग माझी सायकल घातली ते आणि नंतर मोठ्या प्रयासाने ती पार केली आणि मग पलीकडे गेलो. तर अशा रीतीनं नंतर मग याला गेलो, आपल्या त्या स्मारकाला गेलो, तिथं फोटोग्राफी केली. आणि जसं वाघा बॉर्डरला हे होतं, परेड होते आपली सकाळ संध्याकाळ, तशीच आहे ना तिथं हुसेनीवाला जी बॉर्डर आहे त्या ठिकाणीसुद्धा सकाळ संध्याकाळ परेड होत आहे. आणि नंतर मग मी तिथून याला आलो चंदीगडला सुद्धा मी लकी असा राहिलो की तिथं आहे ना ते हे करत असतात, ऑफिशियली तुम्हाला सर्व नेऊन तो कॉम्प्लेक्स दाखवतात, कॅपिटल कॉम्प्लेक्स, की जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे चंदीगडची. तर मी 2:30 वाजता तो प्रोग्राम होता. तर मला माहीत नव्हतं, मला असं वाटलं होतं की कदाचित उद्याच 10 वाजताच प्रोग्राम असेल. मग मी काहीतरी 2ला पोचलो आणि ताबडतोब त्यांनी रजिस्ट्रेशन वगैरे माझं करून घेतलं आणि मग तो कॉम्प्लेक्स मला बघता आला. आणि मग नाही तर मला त्या दिवशी मुक्काम करावा लागणार होता, पण मी तसाच मग सगळं आटपून पुन्हा निघालो. आणि मग नंतर हे करत आपलं कुरुक्षेत्र, पानिपत वगैरे करत पानिपतलासुद्धा आपलं जिथं युद्ध झालं त्याला भेट दिली. कुरुक्षेत्रालासुद्धा जिथं अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता सांगितली तिथंसुद्धा गेलो होतो. आणि नंतर दिल्लीला आलो, दिल्लीला महाराष्ट्र मंडळामध्ये राहिलो. मग दिल्लीमध्ये आहे ना आपले पुन्हा 3 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत, लाल किल्ला, कुतुब मिनार आणि हुमायूस तोम म्हणून. तर त्याच्या व्यतिरिक्त जे लोटस टेम्पल आहे आणि तर ते सुद्धा